बरं मला सांग, तुला मुलगा होणार की मुलगी? मुलगा असो वा मुलगी, काय फरक पडतो आई? तसं नाही ग, मुलगा वंशाचा दिवा असतो, जीवनाचा खरा वारसदार. तो प्रत्येक गोष्ट करू शकतो. मुलगी कितीही झालं तरी परक्याचं धन. शिवाय जगात तिला कित्येक संकटांना तोंड द्यावं लागतं ग. पण आई, हे 21वे शतक आहे. आता मुला मुलींच्यात काहीही फरक राहिलेला नाही. आणि मी आणि अभयने तर ठरवलंय, मुलगा असो वा मुलगी, त्याला खूप शिकवायचं, खूप मोठं करायचं. आणि मी असंही ठरवलंय की एका मुलानंतर दुसरं मूल होऊच द्यायचं नाही. हो बसा. हो वाचताय. ठेवा. अहो हे काय? अहो अभिनंदन. कशाबद्दल? तुम्ही दोघं आता आई बाबा होणार. सध्या गर्भ 4 आठवड्यांचा आहे. 4 आठवड्यांचं? अहो खरं सांगतोय मी. आय एम गॅयनिकॉलॉजिस्ट. डिग्री आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. दाखवू? नको नको, माहिती आहे आम्हाला. माहित असणार. आय एम व्हेरी फेमस. गाणं आहे माझं. आय एम गॅयनिकॉलॉजिस्ट. हे काय? संपलं. माझी की नाही अनेक बाळंतपण झालीये. तुमची बाळंतपण झालीये? अहो तसं नाही. मग कसं? माझ्या हॉस्पिटलमध्ये जी बाळंतपण होतात, म्हणजे ती माझीच बाळंतपण होतात की नाही. वॉज दॅट जोक? मी सगळ्यांची बाळंतपण करतो, पण माझ्या बायकोचं बाळंतपण होतच नाही. का? प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. हा ज्ञानी गॅनकोलॉजिस्ट आहे की गेनी गॅनकोलॉजिस्ट? वा, फारच सुरेख असता हो तुम्ही. हसावंच लागतं. त्याने की नाही होणाऱ्या बाळावर चांगला परिणाम होतो. हे मात्र खरं आहे. पण मी बाळाला मुद्दाम रडवतो. का का? त्याने की नाही होणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होत नाही. अहो खरं सांगतोय मी. आय एम गॅयनिकॉलॉजिस्ट. डिग्री आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. दाखवू? घ्या, एकदाच बघूनच घ्या त्याचं सर्टिफिकेट. अगं याच्या बोलण्यावर जाऊ नकोस. फार हुशार आहे तो. शिवाय संगीता मॅडमचा असोसिएट आहे आणि आईच्या भरोश्याचा देखील आहे. तर आता निघूया. अहो असं काय करताय तुम्ही? तर अजून काहीच घेतलं नाही. काय घेणार? चॉकलेट की दूध? दूध? दूधच घ्या. दुधानं की नाही शक्ती येते. मी की नाही माझ्याकडे येणार प्रत्येक पेशंटला दूधच देतो. गरोदर स्त्रियांना काय हवंय काय नको सगळं माहितीये मला. आय एम गॅयनिकॉलॉजिस्ट. डिग्री आणि सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. दाखवू? अहो अमेरिकेहून घेतली मी ती डिग्री. दिसतंय ना. अमेरिकन? विजा सांभाळून ठेवलाय. पासपोर्टही असेल मग? आहे ना. पहिल्यांदाच कोणीतरी विचारलंय मला पासपोर्ट मागवू. अरे कुठं गेले? आय एम गॅयनिकॉलॉजिस्ट. हाऊ कॅन दे डू इट? बरं मला सांग, तुला मुलगा होणार की मुलगी? मुलगा असो वा मुलगी, काय फरक पडतो आई? तसं नाही ग, मुलगा वंशाचा दिवा असतो, जीवनाचा खरा वारसदार. तो प्रत्येक गोष्ट करू शकतो. मुलगी कितीही झालं तरी परक्याचं धन. शिवाय जगात तिला कित्येक संकटांना तोंड द्यावं लागतं ग. पण आई, हे 21वे शतक आहे. आता मुला मुलींच्यात काहीही फरक राहिलेला नाही. आणि मी आणि अभयने तर ठरवलंय, मुलगा असो वा मुलगी, त्याला खूप शिकवायचं, खूप मोठं करायचं. आणि मी असंही ठरवलंय की एका मुलानंतर दुसरं मूल होऊच द्यायचं नाही. कसला वास येतोय? अरे देवा, भाजी जळाली वाटतं. आलेच मी. हे काय बोलताय मावशी तुम्ही? अहो, समाजातील पुरुषांनी मुलींना गर्भात असताना किंवा जन्मतःच ठार मारण्याचं काम अनेक वर्षांपासून केलंय. पण स्त्रियांनी अशी कामं केली तर याला काय म्हणावं?
अहो तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. अगं मी काय मुलींची वैरी नाहीये, पण श्रेया आणि अभय दोघांनी फक्त एकच मूल होऊ द्यायचं ठरवलंय. त्यात जर परत तिला मुलगीच झाली तर माझा वंश पुढे चालवणारा कुणीच नसेल. मुलगी काय ग, शेवटी परक्याच्याच घरी जाते ना. अहो जुन्या काळात मुलींना मुलांसारखं स्वातंत्र्य नव्हतं, करिअर करण्याची संधी नव्हती, म्हणून करता करवता हा मुलगाच वारसदार असायचा. पण आता काळ आणि परिस्थिती बदलली आहे. मुलीही घरच्या प्रमुख म्हणून वावरू लागल्या आहेत. मलाच बघा, मी डॉक्टर आहे, माझ्या दोन्ही लहान बहिणींची शिक्षणं, वडिलांच्या आजारपणाचा खर्च आणि घरची सगळी जबाबदारी मीच सांभाळते. मी मुलगी आहे म्हणून काही बिघडलं का? पण निदान सोनोग्राफी करून श्रेयाच्या गर्भात मुलगा आहे की मुलगी हे तरी कळू दे ना मला. अहो मावशी, गर्भलिंग परीक्षण कायद्यानं गुन्हा आहे. तसं करणाऱ्याला आणि करवून देणाऱ्याला 3 वर्षांच्या कैदेची शिक्षाही होते. तुम्ही जास्त विचार करू नका. अहो मुलगी झाली तर उत्तमच आहे. आज देशात मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या 20% कमी झाली आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात मुलांना लग्नासाठी जुन्या काळासारखी स्वयंवरे जिंकावी लागतील आणि त्यात तुमच्या वंशाचा दिवाही जळू शकतो. हा आलेच मी. ही तर मला काही मदत करेल असं वाटत नाहीये. मलाच काहीतरी केलं पाहिजे. जिसका कोई नहीं उसका आई पण तो पुन्हा ते खुदा ज्ञानी है. ज्ञानकोला अरे तरी यारो. चांगली डॉक्टर आहे. चल. माई, फकीर को कुछ खैरात तो दे दो, नमस्कार बाबा. तुम्हारा कल्याण होगा. ही माझी सून गरोदर आहे, हिला मुलगाच होईल असा आशीर्वाद द्या. लड़का हो या लड़की, देने वाला तो ऊपर है. हम तो इतना ही बता सकते हैं माई कि कन्या होगी कन्या. असं कसं म्हणता तुम्ही? द्या ना जरा तिला आशीर्वाद, मुलगाच होईल म्हणून. हमें जो दिखता है हम वही बताएंगे. बेटी होगी बेटी. ही दक्षिणा घ्या, पण तिला मुलगाच होईल असं म्हणा. या खुदा. बेटी होगी माई, बेटी बेटी. ही पाहिजे तर परत दक्षिणा घ्या, पण मुलगा होईल असाच आशीर्वाद द्या. आई खैरात देने से लड़का नहीं होगा माई, कन्या होगी कन्या. बेटी होगी माई, बेटी होगी बेटी. आई हो. एक औरत होकर औरत से नफरत करती हो. ऐसा ना करो माई, ऐसा ना करो माई. आई चला. कुठे गेले असतील ते? एवढं भर उन्हात बघायलाच पाहिजे. अगं हे दूध पिऊन टाक लवकर. दूध
किती काळजी घेता हो तुम्ही माझी. अगं त्यात काय, सून नाही मुलगीच आहेस तू माझी. खरंच खरंच मुलगी आहे मी तुमची. असं का विचारतेस? आई, खरंच जर तुम्ही मला मुलगी मानलं असतात ना, तर माझ्या पोटातल्या बाळाचा जीव घेण्यासाठी हे दूध दिलं नसतं तुम्ही मला. असं का बोलतेस? लाज नाही वाटत तुला? लाज वाटते ना, मला माझीच लाज वाटते. एक स्त्री, एक माता असून स्वतःच्या पोटातल्या बाळाला वाचवू न शकणाऱ्या माझ्यातल्या असहाय्यतेची, आणि त्याहूनही जास्त लाज वाटते ती तुमची. एक माता असून स्वतःच्या मुलाच्या मुलीच्या जीवावर उठलेल्या तुमच्यातल्या आईची, आणि लाज वाटते ती निष्पाप मुलांच्या जीवावर उठणाऱ्या, जन्मापूर्वीच त्यांची हत्या करू पाहणाऱ्या तुमच्यासारख्या तमाम लोकांची. श्रेया, अगं मी हे जे काही करते ते आपल्या वंशासाठी करते. वंश फक्त भावनेच्या आधारे नाही चालत. त्यासाठी मुलगा लागतो. मुलगा मला नको, वंशाला हवाय. आणि हा माझा हे का नाही, समाजाचा नियम आहे. पण सामाजिक नियम हे समाजानेच बनवलेले असतात ना, मग बदलत्या समाजाप्रमाणे ते का बदलू शकत नाहीत आई? कारण समाजाचं राहणीमान बदललं तरी मनस्थिती बदलत नाही. एका मुलीवर समाजानं जी बंधनं लादली आहेत, जे अत्याचार तिच्यावर बालपणापासून होत गेलेत, ते युगायुगांपासून बदललेले नाहीये. या समाजाच्या दुष्ट आणि भ्रष्ट रिंगणात मी अजून एका मुलीला संरक्षण देण्यास तयार नाहीये. म्हणूनच मला समाजाचा करता मुलगाच हवाय. ठीक आहे, जर नकोच असेल ना मुलगी तुम्हाला, तर नाही देणार जन्म मी माझ्या मुलीला. मी मारून टाकेन तिला, खून करून टाकेन तिचा माझ्याच पोटात. देव करो आणि माझ्या होणाऱ्या बाळासोबत माझे प्राण जाऊ. आजोबाचं नाव काय तुझ्या? का? आधी मी जे विचारतो त्याचं उत्तर दे आई. आजोबाचं नाव काय तुझ्या? माणिकराव. आणि पंजोबाचं नाव? माहित नाही. ज्या वंशाच्या दर 3ऱ्या व 4थ्या पिढीला आपल्या पहिल्या पिढीचा विसर पडतो, अशा वंशाला वाढून काय मिळणं आहे ग? आपण कोणत्या वंशाचे आहोत हे तरी माहित आहे का आपल्याला? फक्त आपल्या एसटीटीला करता वारसदार असावा म्हणून मुलगाच हवा असं कोणत्या ग्रंथात, कोणत्या पुराणात लिहून ठेवलंय? कैकई, द्रौपदी, अहिल्याबाई होळकर, ताराबाई, राणी लक्ष्मीबाई, कित्तूर की चिन्ह पासून ते इंदिरा गांधी, अंतराळ वीर सुनीता विल्यम्स पर्यंत अनेक मुलींनी राज्य, देश आणि जग चालवले आहे. आजच्या युगात मुलगा आणि मुलगी हा फक्त नैसर्गिक फरक होतो. व्यवहारात मुली ह्या मुलांपेक्षा जास्त वरचढ असतात आई. तेव्हा हट्ट सोड आई. मी तुझ्या पाया पडतो आई, मी तुझ्या पाया पडतो. हट्ट सोड तू. अगं दुसरं तिसरं नाही, निदान देवाच्या कोपाला तरी घाबर. उत्तरेच्या गर्भाचा प्राण घेणाऱ्या अश्वत्थामाला भगवान श्रीकृष्णाने आजन्म क्लेशकारक शिक्षा दिली, ती विसरता कशी तुम्ही? अरे धर्म आणि देव सुद्धा या गोष्टीला मान्यता देत नाहीत. पौराणिक गोष्टी नुसत्या वाचायच्या नसतात, त्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो, बोध. माझं ऐक, निदान आता तरी हट्ट सोड. श्रेया, 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 श्रेया. अभय, अभय थांबू दिला. अभय, अभय थांबू दिला. अगं काय केलंस तू हे? अगं आनंदाने नांदणाऱ्या सोन्यासारखे या घरात नवीन सुखाची स्वप्न सत्यात उतरण्याआधी राग रांगोळी केली त्याची तू. कोणी दिला तू अधिकार? बोल, कोणी दिला? अगं तू आई आहेस की कैदाशील?
हे बघ, या घराबद्दल तुला जरा जरी आत्मीयता असेल ना तर जा आणि त्या बाहेर पडलेल्या लक्ष्मीला ताबडतोब घेऊन ये.